वर्षभर वारकरी ज्या सोहळ्याकडे डोळे लावून बसलेले असतात तो वारी प्रस्थान सोहळा आज होणार आहे। आज देहूतून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे। लाखो वारकरी या सोहळ्यासाठी देहूमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत दुपारी 2:30 वाजता पालखी देहूतून पंढरीकडे प्रस्थान करेल। सकाळी 9:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार देहूच्या मंदिरात दर्शन घेतील। टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबाराय ज्ञानोबारायांचा जयघोष करत विठ्ठलाचं नामस्मरण करत पालखी पंढरीकडे प्रस्थान करणार आहे। या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। शिवानी, अत्यंत प्रतीक्षेचा असा हा सोहळा, वारीचा सोहळा आज पालख्या प्रस्थान ठेवणार आहेत। वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असणार आहे। कसं वातावरण आहे, काय भावना आहेत? या पावसाच्या थेंबासोबतच उभा महाराष्ट्र ज्याची वाट बघत असतो तो वारी सोहळा असतो आणि त्याच वारी सोहळ्याची सुरुवात आजपासून होणार आहे। संत तुकाराम महाराज यांची पालखी आहे ती 2:30 वाजता प्रस्थान ठेवणार आहे आणि त्याचीच लगबग सध्या इंद्रायणी घाटावर पाहायला मिळते। मी सध्या इंद्रायणी घाटावर, माझ्या मागे जर आपण प्रज्ञा बघितलं तर संपूर्ण इंद्रायणी घाटावर वारकरी दिसत आहेत। वारकऱ्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सोहळ्याची जे वारकरी वर्षभर वाट बघत असतात, या विठुरायाचं नामस्मरण करण्यासाठी वर्षभर ते सगळी वाट बघत असतात आणि वर्षभर हा सगळा सोहळा कधी येणार या सगळ्याची वाट बघत असतात। तोच सोहळा आजपासून सुरू होतोय आणि त्याचाच उत्साह वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतोय। सकाळ सकाळची वेळ आहे, एकीकडे पावसाला सुरुवात झाली आहे, दुसरीकडे प्रस्थान सोहळ्याची तयारी देखील सुरू झाली आहे आणि वारकऱ्यांच्या मनातली जी विठुरायाची असणारी जी भेट आहे त्याची आस लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि एवढंच नाही तर आज या ठिकाणी प्रस्थान सोहळ्यासाठी नेते मंडळी असू देत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील दुपारी दाखल होणार आहे आणि अर्थातच वारी सोहळ्याला जो दैदिप्यमान सोहळा मानला जातो, डोळे दिपणारा सोहळा मानला जातो, शिस्तीचा सोहळा मानला जातो, त्याला आज सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, अगदी तुकोबारायांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिन वाट तुझी, ही भावना मनात घेऊन आज हे सगळे वारकरी पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत। शिवानी, ही दृश्य, हे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।